तुकड्या काढण्यामध्ये अडचण आहे। मराठी शाळा बंद होत आहेत। कालच अनेक वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर बातमी आली की मराठी शाळा बंद होत आहेत। 20 मुलं असतील तर शाळा बंद करायची का अशी चर्चा कानावर येते। अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्रातली एकही मराठी शाळा किंवा कुठलीही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही। ताई, मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झालेली आहे। महाविद्यालयाच्या मुंबई विद्यापीठाकडे तशा तक्रारी देखील गेलेल्या आहेत। हां, दिस इज अ क्लेरिकल जॉब, त्यांनी करून घ्यायला पाहिजे। ज्या पद्धतीने शिक्षण संस्थेच्या जो प्रश्न आहे, कारण की गेल्या अनेक दिवसापासून पवित्र पोर्टल संदर्भात तुम्ही वारंवार प्रश्न विचारले जातात। ज्या शाळेत शिक्षक आहेत त्यांना खरं तर बाहेरच्या आम्ही पवित्र पोर्टलच्या विरोधात नाही। आमचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टलनी फ्लेक्सिबिलिटी दाखवावी, त्याच्यात सुधारणा आणावी, हीच आमची माफक अपेक्षा आहे आणि सरकारने आम्हाला सहकार्य करावं। कारण का पवित्र पोर्टल आत्ता जे सरकारने केलेलं आहे ते संस्थांना योग्य नाही आहे आणि त्याचा डेटाही आम्ही दाखवलेला आहे। त्याच्यामुळे पवित्र पोर्टलच्या विरोधात आम्ही नाही। पवित्र पोर्टल हे जास्त चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची मागणी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हेच प्रमुख सूत्रधार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला असं नमूद करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ आहे जो मारहाणी करतानाचा तो आता सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे। कुठेतरी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले बाब समोर येते, हेच मास्टरमाइंड असं स्पष्टपणे म्हटलं। संतोष देशमुख यांना म्हटलं, पण आता आरोपपत्र देखील नाही, मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये, आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होते, त्यांना ही संधी, ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा। त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये। आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधळे फरारच आहे। मग तो फरार आहे तरी कुठे, सापडत कसा नाही? आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने, की दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का, होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले? एक 7वा खुनी असा 70-75 दिवस हा फरार असू कसा शकतो, हा प्रश्न नाही सरकारला वाटत? परंतु ते धनंजय मुंडे यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलेलं होतं महाराष्ट्राच्या शिक्षण संस्थेने अनेक वर्ष अतिशय उत्तम काम, अनेक गाववाडी वस्ती जिल्हा तालुक्यापर्यंत नेण्याचं अतिशय उत्तम काम केलं। त्यांच्या अनेक वर्षाच्या काही मागण्या आहेत ज्या महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण होत नाही आहेत। त्यांना अनुदान आणि महागाई भत्ता आणि अनेक सोयी आहेत, कारण का ह्या शाळा जेव्हा दिल्या गेल्या तेव्हा अनुदानच म्हणून दिल्या गेल्या। तुकड्या काढण्यामध्ये अडचण आहे। मराठी शाळा बंद होत आहेत। कालच अनेक वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर बातमी आली की मराठी शाळा बंद होत आहेत। 20 मुलं असतील तर शाळा बंद करायची का अशी चर्चा कानावर येते। अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्रातली एकही मराठी शाळा किंवा कुठलीही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही। ताई, मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झालेली आहे। महाविद्यालयाच्या मुंबई विद्यापीठाकडे तशा तक्रारी देखील गेलेल्या आहेत। हां, दिस इज अ क्लेरिकल जॉब, त्यांनी करून घ्यायला पाहिजे। ज्या पद्धतीने शिक्षण संस्थेच्या जो प्रश्न आहे, कारण की गेल्या अनेक दिवसापासून पवित्र पोर्टल संदर्भात तुम्ही वारंवार प्रश्न विचारले जातात। ज्या शाळेत शिक्षक आहेत त्यांना खरं तर बाहेरच्या आम्ही पवित्र पोर्टलच्या विरोधात नाही। आमचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टलनी फ्लेक्सिबिलिटी दाखवावी, त्याच्यात सुधारणा आणावी, हीच आमची माफक अपेक्षा आहे आणि सरकारने आम्हाला सहकार्य करावं। कारण का पवित्र पोर्टल आत्ता जे सरकारने केलेलं आहे ते संस्थांना योग्य नाही आहे आणि त्याचा डेटाही आम्ही दाखवलेला आहे। त्याच्यामुळे पवित्र पोर्टलच्या विरोधात आम्ही नाही। पवित्र पोर्टल हे जास्त चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची मागणी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हेच प्रमुख सूत्रधार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला असं नमूद करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ आहे जो मारहाणी करतानाचा तो आता सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे। कुठेतरी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले
स्पष्टपणे म्हटलेलं आहे. यांना म्हटलं पण आता आरोपपत्र देखील स्पष्ट नाही, मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये, आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होते, त्यांना ही संधी, ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा. त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधूत कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये. आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधळे फरारच आहे. मग तो फरार आहे तरी कुठे, सापडत कसा नाही. आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने, की दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का, होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले? एक 7वा खुनी असा 70-75 दिवस हा फरार असू कसा शकतो, हा प्रश्न नाही सरकारला वाटत? परंतु ते धनंजय मुंडे यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलेलं होतं की वाल्मिक कराड हे माझे एकदम निकटवर्ती आहे, त्यामुळे आता धनंजय मुंडे हे नैतिकतेच्या आधारावरती त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे असं वाटत नाही का? हे बघा, सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे आणि माझं हे बाईट दाखवणार असेल तर पुरं दाखवा. सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली. आणि जसे दिवस जात आहेत तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्कामोर्तब होतोय की ह्यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली. त्यामुळे यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? परंतु ते संतोष आणि कुठली केस राहिली आहे बीडमध्ये? खून झालाय, एक्स्टॉर्शन झालंय, त्याच्यानंतर करप्शन, शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक, हार्वेस्टरमध्ये फसवणूक, एवढा मोठा खंडणीचा गुन्हा, डोमेस्टिक व्हायलन्स, अजून कुठला गुन्हा करायचा राहिलाय? अवादा कंपनीच्या संदर्भात मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि आता हे स्पष्ट झालेलं आहे, अवादा कंपनीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आली. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी बोलताना कधीही खोटे नाटे आरोप कुणावर आणि व्यक्तीवर तर करतच नाही, हे माझं राजकारणच नाही. पण जेव्हा अवधा इन्व्हेस्टमेंट्स बद्दल आपण बोलतो तेव्हा अवधा नावाची कंपनीनी जेव्हा कंप्लेंट केली त्यावेळीच ह्या हैवानांना आवरलं असतं तर हा दिवस आला नसता आणि आमच्या वैभवीचे वडील तिच्या बरोबर असतात. काही पण जवळपास 109 मृतदेह जे आहेत ते अशा पद्धतीने आढळले आहेत बीडमध्ये. असा एक खळबळजनक आरोप जो आहे तो बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी काल लावलेला आहे. महादेव मुंडेंचं पण प्रकरण ताजंच आहे, त्यांच्या घरी तुम्ही जाऊन भेट दिलेली होती. नाही, महादेव मुंडेंच्या कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला आणि परभणीमध्ये सोनवणे कुटुंबाला मी स्वतः तिन्ही कुटुंबाला भेटलेले आहे. माझं आजही त्या तिन्ही कुटुंबांची रेग्युलरली बोलणं होतं, कारण त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यांनी नैतिकता सोडली असेल तर महाराष्ट्राच्या मीडियानी आणि देशाच्या मीडियानी नैतिकता सोडलेली नाही. कारण का तुमच्या सगळ्यांना मी माणुसकीच्या नात्याने म्हणते की महाराष्ट्राच्या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते की सातत्याने तुम्ही या तिन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रचंड परिश्रम केले. तुम्ही अनेक वेळा बीडला गेले, तुमच्या कॅमेरामन्सनी मला सांगितले की ताई आम्ही पहिले काही दिवस बीडला गेलो ना तेव्हा आम्हाला भीती वाटायची, हॉटेलमध्ये राहू का गाडीत थांबू का आमचा कॅमेरा फोडतील, एवढी भीती दहशत पत्रकारांमध्येही होती आणि कॅमेरामनमध्येही होती. हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेल्या अनेक गोष्टी आहेत. हे आपल्याला मोडून काढायचं आणि आमच्या अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी जर OSD आणि PA जर PA आणि OSD ना नियम कायदा आहे तर आम्हाला आमदार खासदारांना तोच कायदा असला पाहिजे ना माझ्यापासून. म्हणजे जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बदल घडवू इच्छिता, पारदर्शक कारभार इच्छिता, आम्ही त्यांच्याबरोबर ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहील. आणि जो नियम कायदा OSD आणि PA ना लावलाय तो आम्हाला लावायला तयार आहोत, जरूर लावू. महाराष्ट्राचं जे खच्चीकरण नाव खराब देश पातळीवर झाले. दिल्लीत मला जो भेटतो तो म्हणतो अरे क्या हुआ सरपंच का बीड में, ऐसे कैसे हुआ, अवधा के पैसे आपके यहाँ एक्सटॉर्शन चालू हो गए आपके राज्य में. आता असं ना महाराष्ट्राची बदनामी या एक दोन व्यक्तींमुळे झालेली आहे. त्याच्यात बीडचा काही संबंध नाही, परळीकरांचा काही संबंध नाही. ते बिचारे चांगले सुसंस्कृत लोक आहेत. दोन लोकांच्या गलिच्छ कृतींमुळे आज राज्याचं नाव देश पातळीवर खराब झालंय. इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉब्लेम आहे. आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे, वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे, मात्र त्याची बर्दास्त खूप चांगल्या पद्धतीने राखली जाते. एक आरोपी रोज त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. मला काहीही याचं आश्चर्य वाटत नाही, कारण पहिल्या दिवसापासून सातत्याने
देशमुख कुटुंब आणि अनेक नेते, बजरंग अप्पा ह्याच्याबद्दल बोललेले आहेत, संदीप क्षीरसागर बोललेले आहेत, जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत, शिवसेना मधले पण लोक बोलले आहेत, काँग्रेसचेही लोक बोलले आहेत, भारतीय जनता पक्षाचे पण बोलले आहेत, सुरेश धसांचं पण स्टेटमेंट आहे. त्यामुळे आम्ही ह्याच्यात कधीही राजकारण आणलं नाही, आम्ही ह्याच्यात राजकारण आणणारही नाही, कारण का हा विषय आमच्यासाठी राजकारणाचा नाहीये. हा आमच्यासाठी एक इमोशनल इश्यू आहे. एका घरातला कर्ता पुरुषाचा हत्या झाली आहे, खून झाली, त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाहीयेत. त्या आईचं दुःख, त्या बायकोचं दुःख, त्या बहिणीचं दुःख, हे कधी तुम्ही सगळे गेला ना तर तिथे कळेल. या सरकारमधले कोणी तिथे गेले तर तुम्ही सगळे जाऊनच आलात, पण सरकारमधलं जर तिथे गेलं तर त्या घरातल्या वेदना, दुःख हे कधीतरी या असंवेदनशील सरकारला कळेल. या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती केलेली आहे. एक मिनिट, एकच मिनिट, हा विषय संपल्यावर तुमचा विषय उज्ज्वल निकम सातत्यानं भाजपची भूमिका मांडतात, भाजपच्या खासदारकीच्या पदाची निवडणूक लढलेली आहे, त्याच वकिलांना या सगळ्या सेन्सिटिव्ह केस प्रकरणामध्ये त्यांना उभं केलेलं गेलेलं आहे. ठीक आहे, आमचा विश्वास आहे की एक सरकारने एक निर्णय घेतलाय. प्रत्येक गोष्टीत आपण वाईटच का पाहावं. कदाचित सरकार ह्याबद्दल नैतिकता दाखवेल सरकार म्हणून, आणि उज्ज्वल निकमांचे आमचे अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत. माझा विश्वास आहे की त्याच्यात कुठलाही पक्षपात ते करणार नाही आणि माणुसकीच्या नात्याने ते निर्णय घेतील, एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. परंतु मग आता अधिवेशन काळ येणार आहे, लगेच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. धनंजय मुंडे हे दोषीच नाही असं सातत्याने अजित पवार सुद्धा म्हणतात आहेत आणि इतर नेते सुद्धा म्हणतात आहेत. राजीनाम्याची चालढकल एकमेकांच्या अंगावरती केली जाते. माझी अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न मी विचारते की तुम्ही OSD आणि PN बद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की 0 टॉलरन्स, काहीतरी फिक्सर का शब्द त्यांनी वापरला ना, फिक्सर. तर इथे तर किती आरोप आहेत. इथे खंडणी, त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे, पीक विम्यामधले काढलेले पैसे, डोमेस्टिक व्हायलन्स, अजून हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. त्याच्यामुळे अजून कुठला गुन्हा करायचा राहिला, हा पहिला मुद्दा. आणि तुम्ही अधिवेशनाचा उल्लेख केला, 10 तारखेला पार्लमेंट सेशन सुरू होत आहे. तुम्हाला आठवत असेल की शिवराज सिंग चौहानजी या देशाचे शेती मंत्री आहेत, अतिशय संवेदनशील नेते आहेत. त्यांना मी प्रश्न विचारला होता की हार्वेस्टर, पीक विमा आणि युरियामध्ये जो भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला आणि ज्या पीक विम्याचं कौतुक तुम्ही सगळे करता, आदरणीय प्रधानमंत्र्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT बद्दल ज्या अभिमानाने सांगितलं, तो माननीय प्रधानमंत्र्यांचा निर्णय महाराष्ट्र सरकारने बदललेला आहे, हा तुम्हाला मान्य आहे का नाही. त्याच्यावर ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणजे पार्लमेंटमध्ये माननीय शिवराज सिंग चौहान यांनी उत्तर दिलंय की मी या पीक विम्याची आणि या सगळ्या भ्रष्टाचाराची इन्क्वायरी लावीन, मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांची बोलीन, मी धनंजय मुंडेंची बोलीन वगैरे. सगळं तुम्ही तुमच्या चॅनलवरही पाहिलं असेल त्यांचं उत्तर. त्यामुळे 10 तारखेला गेल्यावर मी पहिला प्रश्न या देशाच्या कृषी मंत्र्यांना विचारणार आहे विनम्रपणे की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, त्याचा पुढे काय झालं. मैं हिंदी में जानना चाहेंगे. पहिला मराठी होने दे. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या घोटाळ्यावर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. नुकतंच आरोग्य विभागाच्या 3,200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात. तानाजी सावंत तत्कालीन आरोग्यमंत्री होते, त्यामुळे तानाजी सावंत यांनी त्या खात्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला. आता सातत्याने फडणवीस एकनाथ शिंदेच्या मागच्या सरकारमधले घोटाळे बाहेर काढतात आहेत का, असा सवाल उपस्थित होतो. माझी एवढीच अपेक्षा आहे की जर माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या भ्रष्टाचारांची इन्क्वायरी सुरू केली असेल आणि महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, सिलेक्टिव्ह नाही, वन साइज फिट्स ऑल, हे देशातले नियम कायदे OSD साठी एक, PA साठी एक, मंत्र्यासाठी एक, ऐसा नाही चलेगा. जर नियम कायदे असतील तर ते आम्हाला सगळ्यांना आमच्या सकट लागू झाले पाहिजेत. मग जर एखाद्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असेल, आरोप झाला असेल, जर देवेंद्रजींनी ऍक्शन घेतली तर त्यांचा जाहीर सत्कार सुप्रिया सुळे पहिला जाऊन करेल. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट आहे पडताना पाहायला मिळते. नाशिकमधली एक घटना समोर आली की शेअर मार्केट पडलेलं आहे, 15 लाखाचं नुकसान झालं आणि त्या मुलाने तर आत्महत्या केली. कसं बघता याकडे. मी स्वतः त्याच्याबद्दल माझ्या बजेटच्या भाषणात बोललेले होते, कारण हे अपेक्षितच होतं. आणि आम्ही सगळ्यांनी जेव्हा बजेटवर डिबेट झालं संसदेमध्ये, दिल्लीमध्ये, आम्ही बरेच लोक या विषयावर बोललेलो होतो. मार्केट
मध्ये घसरण होणार आहे हे आम्हाला तरी सगळं दिसत होतं. आणि टॅरिफ्सवर माननीय प्रधानमंत्री अमेरिकेला जायच्या आधी आमचं डिबेट झालं, त्याच्यावरही अनेक चर्चा त्यावेळी झाल्या. आज डॉलर आणि रुपीचा जो भाव आहे त्याच्यामध्ये रुपी ज्या पद्धतीने त्याचीही घसरण होते हे खूप चिंताजनक आहे. आणि हे सगळे मुद्दे जे तुम्ही मला आता विचारले हे मी स्वतः माझ्या भाषणामध्ये आणि आम्ही अनेक अशी ज्या लोक आम्ही बोललो विरोधी पक्षातून हे सगळे प्रश्न आम्ही संसदेमध्ये माननीय निर्मलाजींच्या समोर मांडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस 100 दिवसांचं सरकार 100 दिवसांचा एक प्रोजेक्ट ते राबवतात आहेत नवीन प्रशासनाचा. त्यावरती काल तुमच्या पक्षाची संपूर्ण बैठक झाली. एकंदरीतच 100 दिवसावरती वॉच ठेवण्याकरता एक मंडळ प्रभारी मंडळ तुम्ही नेमलेलं आहे. आता कशा पद्धतीने ते काम करणार आहे, शॅडो कॅबिनेट सारखं की कशा पद्धतीने? नाही, अर्थातच काल आदरणीय पवार साहेबांनी ती मीटिंग घेतली आणि माननीय जयंत पाटील साहेबांनी प्रस्ताव ठेवला काल की जयंतरावांची इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी मिळून राज्याची अकाउंटेबिलिटी, कारण का आज टेलिव्हिजन पाहिल्यावर इतकी काळजी वाटते. म्हणजे तुम्हाला लांब कशाला, बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती विधानसभा आणि दौंड विधानसभा या दोन्ही मतदारसंघात हार्वेस्टरचा घोटाळा झालेला आहे. 8 लाख रुपये आमच्या कष्ट करणाऱ्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी त्या काळातल्या मंत्र्यांना आणि त्यांच्या माननीय देवेंद्रजी, खूप विनम्रपणे मी तो शब्द जो देवेंद्रजींनी वापरला तोच वापरते, फिक्सर, त्या फिक्सरांना दिले. आता ते परत कसे येणार, ते हार्वेस्टर मिळाले नाही मिळाले तो भाग वेगळा, त्यांचे कष्टाचे 8 लाख रुपये तर परत मिळाले पाहिजेत. त्यामुळे अशी अनेक गोष्टी या झालेल्या आहेत, उघडकीस आलेल्या आहेत. तर ह्या 100 दिवसाचं आणि गेल्या नुसतं 100 दिवसाचं तर आम्ही ऑडिट करणारच, पण त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने कामं झाली आहेत, ज्याच्यात कष्ट करणारा शेतकरी भरडला गेला आहे किंवा आमच्या बहिणी आहेत ज्यांची नावं, म्हणजे आता तुम्ही इंदापूर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, तिथे इंदापूर तालुक्यात एकट्यात 6000 महिलांची नावं कमी केलेली आहेत लाडकी बहीण योजनामध्ये. 6000, 5940 टू बी एक्झॅक्ट. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या चिंताजनक आहेत आणि आर्थिक परिस्थिती आज राज्याची आणि देशाची ही अडचणीत आहे. मी अनेक वेळा आधी महाराष्ट्रातल्या मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटसाठी 2.5 लाख कोटी रुपयाचं डिव्हिडंड जे RBI देतं ते डिव्हिडंड ह्या बजेटमध्ये वापरलेलं आहे, 2.5 लाख कोटी रुपयाचं. आणि महाराष्ट्राचं पुढच्या 8-10 दिवसात आपल्याला कळेल. आणि माझ्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती ही जास्त चांगल्या पद्धतीने पृथ्वीराज बाबा आणि जयंत पाटील साहेब तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण देशाच्या पातळीवर मी स्वतः बजेटचं अनेक वर्ष बोलते आणि त्याचा फॉलोअप घेते. आताही फायनान्शियल बजेट जेव्हा येईल किंवा आमचं जेव्हा फायनान्स बिलवर चर्चा होईल त्याच्यात देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवर मी आणखीन पार्लमेंटमध्येही बोलीन आणि तुमच्याशी बोलीन. फेब्रुवारीचा लाडक्या बहिणीचा हप्ता अद्यापही आलेला कसं बघताय, कारण की 9 लाख महिला या योजनेतून कमी झालेल्या आहेत. अजून देखील महिलांचं व्हेरिफिकेशन जे आहे ते सातत्याने होताना पाहायला मिळते. जवळपास 50 लाख महिला. सदानंदचा फोन आला, सो आय वॉज अ बिट वरीड. जवळपास लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते फेब्रुवारी महिन्याचे अद्यापही देण्यात आलेले आहे सरकारच्या वतीने. कसं बघताय, महिना उलटला? नाही, तुम्हाला खरं सांगू, मी हे सगळं माझी सगळी भाषणं तुम्ही काढून बघा इलेक्शनच्या आधीची, हेच तर मी बोलत होते. कारण इलेक्शनच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी, आणि मी जे मला असं वाटतं राजकारण इलेक्शन्स येतील जातील, राज्य टिकलं पाहिजे. आपण म्हणजे विकास हा झालाच पाहिजे, राजकारण होईल, आम्ही एकामेकावर टिकट, पण वी आर कस्टोडियन. ही मक्तेदारी किंवा अधिकार नाही आहे कोणाचा, आम्ही कस्टोडियन आहे. काल आमच्या आधी अनेक लोकांनी चांगलं काम केलं, पुढच्या पिढीसाठी चांगलं काम हवं ह्याच्यासाठी आम्ही आता काम केलं पाहिजे, म्हणून आम्ही कस्टोडियन आहेत. पण ज्या पद्धतीने सरकारने अनेक स्कीम्स केल्या आणि त्याचा बोजा हा सरकारच्या बजेटवर पडणारच होता. DPDCचे तुम्ही बघताय 30% कट झालेत की अहो कशाला. मला वाटतं मागच्या 14 तारखेला या राज्यातली अनेक रस्त्याची कामं झालेली नाहीत, कारण का पैसेच पडलेले नाहीत. पैसे पडलेले आहेत, वर्क ऑर्डर झाली आहे, पण पैसे न दिल्यामुळे आज 1 लाख कोटी रुपयाची पेंडिंग बिल आहेत असं सरकार सांगते, तुमच्या चॅनलवर आहे, वर्तमानपत्रात आहे.
त्यामुळे एकीकडे विकास म्हणायचा, मेट्रोची कामं होतात, नंतर एक फ्रेंच कंपनी येते MMRDAवर. आता नक्की काय झालं, कोण आहेत, मी कधीही कुणावर आरोप करत नाही, कारण का माझं राजकारण तसं नाही. पण त्याचबरोबर जर एखाद्या वर्तमानपत्रात आणि चॅनलवर असा मोठा आरोप होतो, त्याचं क्लॅरिफिकेशन मागायला आमची नैतिक जबाबदारी नाही. अहो, विरोधी पक्षात असलो म्हणून आम्ही काय रोज टीका करत नाही सरकारवर, चांगल्यावर चांगलं बोलतो. जेव्हा आपली साताऱ्याची लेक, तिला विजा हवा होता, तेव्हा जयशंकरजींनी मदत केली. मी जाहीर आभार मानले जयशंकरजींचे, कारण का त्यांनी मदत केली. अच्छे को अच्छा कहना ही चाहिए. पण जर एखादी फ्रेंच कंपनी, अवधा नावाची कंपनी, त्याला दिल्लीपर्यंत जावं लागत असेल सांगायला की तुमच्या राज्यात करप्शन होतंय, इन्व्हेस्टमेंट्स येणार कशा या राज्यामध्ये? त्यामुळे माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा. एवढं मोठं मॅन्डेट त्यांना दिलंय राज्यांनी, म्हणजे ओंजळी भरून जास्तीच मतं त्यांना दिली आहेत, एवढी मतं त्यांना पडली आहेत. तर आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही पारदर्शक कारभार करावा आणि नैतिकता जे तुमचे मंत्री दाखवत नाहीत त्याच्यात वन साइज फिट्स ऑल नाही चलेगा. तुम्ही OSG आणि सेक्रेटरीला जो नियम कायदा लावता तोच तुमच्या मंत्र्यांना उलट जास्त आहे, कारण मी लोकप्रतिनिधी आहोत. माननीय प्रधानमंत्री म्हणायचे दिल्लीमध्ये की आम्ही प्रधान सेवक आहोत, हो आम्ही तुमची सेवा करायला चालू आहे. मग हे मोदीजी जे सांगतात त्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकार वागणार का? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा मोदीजी जे मनमोहन सिंग साहेबांनी सुरू केलं की डायरेक्ट बेनिफिट, तेच उपक्रम मोदी, हा मोदीजींचाही मोठेपणा की मनमोहन सिंग साहेबांनी एक निर्णय घेतला तो मोदीजींनी पुढे नेला. असे अनेक निर्णय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी गेले जे मनमोहन सिंग साहेबांनी. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार हे चांगलं काम करतच असते आणि ती कंटिन्युटी असते. ही कंटिन्युटी करत असताना जर देशाचे प्रधानमंत्री भाषणात म्हणतात चला सगळे एक देशासाठी एक होऊया आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी एकत्र काम करूया, त्यांनी आम्हाला आवाहन केलं की विरोधी पक्षांनी पण त्यांच्या मतदारसंघात बघा, आम्हीची सहकार्याची भूमिका आहे प्रधानमंत्र्यांना, कारण का आमच्या देशाचा विषय. अशा वेळी त्यांच्या असलेल्या डबल ट्रिपल इंजिन काय त्यांचं सरकार असेल त्या डबल ट्रिपल इंजिन सरकारमधला मंत्री म्हणतो विदाउट परमिशन की मी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कॅन्सल करतो आणि मी गोष्टी विकत घेणार. युरिया महाग घेतलं, त्या साध्या गनी स्टॅक्समध्ये पैसे काढले. अहो, काय आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती. आता यांची इन्क्वायरी झाली नको. माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजी, आपल्याकडून माझी अपेक्षा आहे की ह्या गोष्टींवर तुम्ही ऍक्शन घ्या. आणि हे कागदपत्र, आम्ही आरोप मी एकटी करत नाहीये, ही सगळी कागदपत्र महाराष्ट्राच्या दोन्ही DCM आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत दाखवलेली आहेत. ताई, तुम्ही शाळेच्या खरं तर परिषदेसाठी आलात, मात्र शक्तीपीठ महामार्ग एकीकडे होताना पाहायला मिळतो. त्यामध्ये देखील काही शाळा जात आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या, असं देखील समोर येत आहे. त्या संदर्भात तुम्हाला देखील एक निवेदन देखील दिले आहे त्या शिक्षकांनी. नाही, माझं म्हणणं आहे की एखादी शाळा तिथे असेल तर सरकारने अतिशय संवेदनशीलपणे, मी खरं तर त्याचं बघितलं पाहिजे, मी त्याची माहिती आता घेतलेली आहे. मी आमचे तिथले माझे सहकारी धैर्यशील मोहिते आहेत, ते तिथे स्थानिक खासदार आहेत, मी त्यांच्याकडून ते सोलापूर माड्याचे असले तरी त्या जिल्ह्याचे आहेत, तर ते मी त्यांना विनंती करणार आहे धैर्यशील भैयांना की त्यांनी जातीने त्याच्यात लक्ष घालावं आणि आम्ही सगळे म्हणून सरकार दरबारी हा प्रश्न मांडणार. न्यू एजुकेशन पॉलिसी एक तर खत्म तो होणे दोस्त का सब मराठी झाला. हां, चला. न्यू एजुकेशन राज्यों की जो मातृभाषा है उसको सबोटाज करके हिंदी जो है फोर्सफुली डालना चाहती है. तमिल भाषा का क्या होगा? महाराष्ट्र में भी वो एजुकेशन पॉलिसी ऑल ओवर इंडिया की तरह लागू होगी. आप इस पर क्या कहेंगे? हर राज्य का इश्यूज अलग होते हैं. तमिलनाडु और उसके माननीय मुख्यमंत्री की जो राय है, उन्होंने हमेशा कहा है, जो मैंने दिल्ली भी उनके सांसद हमेशा कहते हैं कि हमें कुछ फोर्स न किया जाए. आप हमें प्रस्ताव भेजिए, हम चर्चा के लिए तैयार है. चर्चा करके हम निर्णय लेंगे. तो हमारी सिर्फ अपेक्षा है, जिसमें इंग्लिश में अरुण जेटली साहब जब मंत्री थे तब हमेशा कहते थे कोऑपरेटिव फेडरलिज्म. कोऑपरेटिव फेडरलिज्म से ही ये देश चलता आ रहा है और हमारी कोशिश है कि अगर केंद्र सरकार कुछ प्रस्ताव दे तो उस पर चर्चा होनी चाहिए. किसी की भी सरकार हो, कोई भी राज्य हो, लेकिन राज्य का भी मान सम्मान होना ही चाहिए. ताई, आज तुमने जो परिषद में सहभाग लिया है, इस परिषद में बहुत सारे ट्रस्टी का इशू है देखने पाने मिल रहा है, क्योंकि उन लोगों को जो स्कूल मिलती है उसका रेंट नहीं मिलता है, या टीचर्स लोग. महाराष्ट्र सरकार से हमारी अपेक्षा है कि ये सारी जो स्कूल्स निकाली हुई थी, ये उस ग्रामीण क्षेत्र में उन्होंने निकाली हुई है. बहुत मेहनत से और लगन से ये स्कूल्स वहाँ हुई है और बहुत अच्छी शिक्षा वहाँ मिलती है. तो महाराष्ट्र सरकार की ऑफिशियल
ये स्कूल्स है और उनके लिए मैं इंफ्रास्ट्रक्चर के खिलाफ नहीं हूँ, लेकिन हजारों करोड़ अगर आप मेट्रो के लिए दे सकते हैं तो क्या हमारे बच्चों के लिए आप पैसा नहीं देंगे? और इस संविधान में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने कहा है कि हर बच्चे का अच्छी शिक्षा मिलने का उसको अधिकार है। तो हमारी सरकार से मांग है कि हर बच्चे को अच्छी शिक्षा मिलनी ही चाहिए। हम देख रहे हैं बात सामने आई कि शिव कुमार जो है वो कांग्रेस कर्नाटक के अब एकनाथ शिंदे हो सकते हैं, ऐसी बातें सामने। अरे वैसी तो रोज बातें आती हैं। मैम जेएनयू की जो वीसी है वाइस चांसलर हो रहा है, अब बात करें अगर भीड़ की जिस तरीके से सरपंच की हत्या हुई, अभी तक कुछ मामला सामने नहीं, बहुत दुख की बात हुई जो बीड़ में घटना हुई, जो परभणी में घटना हुई। वहाँ हमारी इतनी अपेक्षा है कि उस दोनों जिन्होंने खून किया उनको फांसी होनी चाहिए, ये हमारी मांग है। मैम जो जेएनयू की वीसी है उनका ये कहना है कि जो जवाहरलाल नेहरू जी के समय का इतिहास था कांग्रेस ने उसे तोड़ मरोड़ के पेश किया है, जिसकी वजह से आज भी जो हमारी यंग जनरेशन है वो अपने इतिहास को सही तरीके से नहीं पहचान पाए हैं। क्या करेंगे? मैंने पूरा वक्तव्य नहीं पढ़ा है, तो मैं पूरा वक्तव्य पढ़ूंगी और जरूर आपको बाइट। आपने कहा दो लोग बताया कि दो लोग जो है महाराष्ट्र राज्य का नहीं, देखिए महाराष्ट्र एक बहुत सांस्कृतिक ऐसा राज्य रहा है और इस देश की हमेशा साथ खड़ा रहा है और देश की उन्नति में महाराष्ट्र का बहुत बड़ा योगदान रहा है। ये बहुत दुख की बात है कि जो बीड़ में घटना हुई, परभणी में घटना हुई, यहाँ बीड़ और परभणी के लोग बहुत अच्छे हैं और बहुत संस्कारी लोग हैं। वहाँ 2-3 ऐसे लोग हैं जिन्होंने महाराष्ट्र का नाम बहुत खराब किया है और आज महाराष्ट्र की जो बदनामी हो रही है, ये 2-3 जो लोग हैं उन्होंने जिस तरह से गैर परिवर्तन किया है उसके कारण हुआ है। और मेरी अपेक्षा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी को इतना बड़ा मैंडेट मिला है, इतने बड़े मतदान उनको मिला है, तो हम सिर्फ इतना विनती उनसे करते हैं कि आप ओएसडी और पीए इनको कह रहे हैं कि ये अगर फिक्सर हो या उन पे कोई आरोप हो तो उनको हम पीए या ओएसडी नहीं रखेंगे। तो जिसके पर भ्रष्टाचार का आरोप है, जिसके कागज दोनों डीसीएम साहब और मुख्यमंत्री साहब को दिए गए हैं, प्रूफ भी दिया गया है, तो उसमें एक्सटॉर्शन है, खंडनी जिसको कहते हैं मराठी और हिंदी में, उसके बाद उसमें मर्डर है, उसमें करप्शन है, उसमें डोमेस्टिक वायलेंस है। कौन सा गुना बचा है भाई? अगर ओएसडी के बारे में एक कंप्लेन आ जाए तो आप ओएसडी और पीए को निकाल देंगे और मंत्री को 100 खून माफ है? ये कौन सा न्याय? मैम विपक्षी नेता की एक बहुत बड़ी भूमिका होती है किसी भी राज्य में हो। महाराष्ट्र का असेंबली सेशन शुरू होने जा रहा है, महाविकास आघाड़ी से आदित्य ठाकरे जी का नाम सबसे आगे चल रहा है, आप पार्टी अलायंस में है, क्या इस बारे में आपको लेकर चर्चा हुई है? या मेरी सरकार से बड़ी विनम्रता से विनती है कि एक सशक्त लोकतंत्र में एक विपक्ष होना जरूरी है। जितनी जिम्मेदारी सत्ताधारी की है उतनी हमारी भी है। तो एक थोड़ा सा बड़ा दिल देके अगर वो एक विपक्ष में नेता, लीडर ऑफ ऑपोजिशन करे तो सरकार का भी दिल बड़ा है। और हमेशा जो सरकार में होते हैं ना, उनका दिल हमेशा बड़ा होता है, तभी तुम बड़े नेता बनोगे। शेयर मार्केट लगातार गिर रहा है, ये मुझे कुछ आश्चर्य नहीं लग रहा है। जब मैं पार्लियामेंट में बजट के बारे में बोली थी तभी हम सब ने कहा था कि मार्केट गिरने वाला है। हमारे सब वक्तव्य आप निकालिए, 15 दिन पहले ही हमने सबने बोला था इकोनॉमी। उसके बाद माननीय प्रधानमंत्री जी तब अमेरिका जाने वाले थे, तो हम सबको चिंता थी कि ये टैरिफ्स का क्या होगा। और आप देख रहे क्या किस तरह से ये सारा जो अमेरिका का टैरिफ का रिश्ता और उसका इम्पैक्ट, क्योंकि आज भारत इज नॉट एन इंसुलेटेड इकोनॉमी, इट्स एन ओपन इकोनॉमी। तो जो विदेश में दुनिया में होता है उसका डायरेक्ट इम्पैक्ट भारत पे पड़ता है। आप आज रूपी देख रहे हैं क्या हो रहा है हाल रूपी का। तो इस ख्याल से ये बहुत हमारी विनती भी केंद्र सरकार के रही है कि आप भारत की इकोनॉमी पे एक ऑल पार्टी मीटिंग बुलाइए, क्योंकि इस बजट में हमेशा फिस्कल मैनेजमेंट जो होता है, इसके 2.5 लाख करोड़ रुपया का डिविडेंड का जो पैसा आरबीआई में होता है वो लेके इस टाइम बजट में फाइनेंशियल डेफिसिट कवर हुआ है इस केंद्र सरकार का। तो मेरे ख्याल से ये बहुत चिंताजनक है और देश के लिए हानिकारक हो सकता है। इसलिए भारत सरकार ने कुछ अच्छे कदम उठाने चाहिए। महाराष्ट्र सरकार का आपने कहा नाम बड़े दिल होने चाहिए, तो क्या इस बड़े दिल के लिए विपक्ष का नेता आप लोगों की तरफ से अभी नाम तय हुआ है कि? नहीं, हम लोग सोच रहे हैं, हम सब साथ में, महाविकास आघाड़ी जो निर्णय लेगी साथ में लेगी और हमारी कोशिश है कि बड़ा दिल लग के उन्होंने एक LOP करना है। नीलम शिंदे की फैमिली को वीजा मिल गया, आपने ट्वीट किया था उनके
सीता जी का और उनके भाई को विदा मिल मेरी बात भी हुई। नीलम शिंदे जी का जिस अच्छे परिचय दो लोगों ने, जो हमारे वहाँ के सांसद है, हमारे एमएलए थे बाला साहेब पाटिल, वो और बहुत सारे चैनलों ने वो जब दिखाया, तब मेरा जयशंकर जी के ऑफिस से बात भी हुई। बहुत अब सहकार्य मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स ने किया। उसके बाद यहाँ की जो अमेरिकन काउंसलेट है उनसे भी हमारी बात हुई, उन्होंने भी बहुत सहकार्य किया और उस फैमिली को आज न्याय मिल रहे। मेरे ख्याल से हम सब ने उस बच्ची के लिए प्रार्थना करनी चाहिए। मैम, दिल्ली विधानसभा जो है सेशन जो चल रहा है उसमें विपक्ष की जो नेता हैं, चाहे आतिशी हो या उनके पार्टी के जो विधायक हैं, जब भी कोई आवाज उठाते हैं उन्हें बाहर का रास्ता दिखा दिया जाता है। ये कहा जा रहा है कि बीजेपी के साथ जिस तरीके का ट्रीटमेंट जो है अरविंद केजरीवाल ने किया था, उसी तरीके की चीजें दिखाई दे रही है। लोकतंत्र में इस तरीके की घटना को आप कैसे देखते हैं? मेरे ख्याल से किसी भी लोकतंत्र में एक दूसरे का मान सम्मान होना ही चाहिए, भले सत्ता में हो या विपक्ष में हो। और यही संस्कार महाराष्ट्र में हम सब ने दिखाया और हमारी तरफ से हमेशा कोशिश रहेगी, भले सत्ता में हो या विपक्ष में हो, एक सशक्त लोकतंत्र में दोनों की जिम्मेदारी उतनी ही है और समान है। मराठी स्कूल बंद होने के कगार। महाराष्ट्र में हम एक भी मराठी स्कूल बंद होने नहीं देंगे। इस संविधान में हर बच्चे को स्कूल मिलना और शिक्षा मिलना उसका अधिकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने दिया हुआ है। और ये सरकार अगर एक भी मराठी या कोई भी स्कूल बंद करे, हम पूरी ताकत से उन बच्चों के लिए और स्कूल के लिए लड़ेंगे। थैंक यू।